हाय फ्रेंड्स, तुम्ही सगळे कसे आहे? बरे असणार आणि बरे तर राहायलाच पाहिजे. मेन म्हणजे रोज बायकांना कसं आहे, घरातली कामं करायला स्वस्थ राहायलाच पाहिजे. कशाला म्हणजे आम्ही कामं केलो नाही तर घर चालणारच नाही. करेक्ट आहे का नाही? आम्ही अंथरुण्यात झालो की कामं केली खड्ड्यात. आज म्हणजे मोठं कारण कसं झालं माहिती आहे गावात, सांगते मी तुम्हाला. लास्टपर्यंत माझ्याशी जोडून राहा आणि कमेंट करा. काही माझं चुकलं तर सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी काही तर तुमच्याकडे चूक बोललो असले तर माफी करा. आणि तुमच्याशिवाय मला गप्पा मारायला कोणीच नाही आहे हो. आता अक्षरशः माझा मानशीला की नाश्ता उशीर झाला नाही आहे. मला म्हणजे ती गंमत बघायला जायची होती, म्हणजे मी उशीर झाला की नाश्ता आता येऊन करायला. असं नाही की मनशीला आणि लेट रोजच लेट करते, नाही तसं बी नाही आहे. रोज लेट करत नाही आहे. आज लेट झाला आहे. आणि तुमचा सगळ्यांचा नाश्ता झाला असणार, कोण कामाला गेले असणार. तुमच्या गावात पण रोजगार होतेच ना? मी आमच्या गावात पण इथं रोजगार होते. मी जाड नाही आहे, अक्षरशः मी जाड आहे ना, मला कामं जमत नाही आहे. म्हणजे मला बघूनच तर तरी कामं नको म्हणतात करायचं. म्हणजे सॉरी हां, मी म्हणजे जात नाही आहे. कशाला म्हणजे मला मुलात होत नाही आहे, काहीतरी आजारपणा येतोय म्हणून मी जात नाही. तरी मला मनात आहे जायचं करायचं. म्हणजे मी मिस्टर पण नाही आहेत ना, काही काम केलं तर मला घरात हेल्पच होईल. काय करणार, थोडंफार शिवून घेते, शिलाई करते. हाय, गुड मॉर्निंग. ती बाई म्हटली माझी बी लई काम आहेत. मी म्हटलं बाई आहेस बाई तू, कामं तर तुला राहणारच, कायमच राहणार, बरीच तोपर्यंत कामं राहणार. अशी नाही की कुठले ऑफिसदार आहेस. ऑफिसदार असली तर मी पोरांची वडांची कामं राहणार म्हटलोच मी. तेव्हा माझी मुलगी आली आता, तर पाणी देऊन आलो मी तिला, तरी पण आली. काय तर बोल ना ग, असं काय? हाय गाईज, माझ्या फ्रेंडशी बोलायला तुला लाज वाटते का? माझे फ्रेंड्स आहेत ते. मी कोबीची भाजी करायले. असं नाही की उशीर झाला असं नाही आहे, रोजच उशीर होतंय माझं. ॲक्च्युली सांगायचं म्हणजे तुम्हाला, आज तर जरा जास्तच उशीर झाला आहे. तुम्ही काय काय नाश्ता केला असा? ते सगळे नाश्ता होऊन तुमचे कामं करायला लोक गेली पण असणार. आमचं कसं आहे, आरामात खावा आरामात बसा, असं म्हणजे लेट खावा लेट बसा. आज कोबीची भाजी चिरलो, सगळं झालं. त्या चपातीचं पीठ मळून ठेवलं आहे. पटापट करते मी. ती बाईचं सांगत होते ना, ती म्हटली की नाही, मी म्हटले बाई कामात राहणार नाही ग बाई. सकाळ सकाळ उठल्यानंतर बाईचं कामं चालू होतात नाही काय, दिवसभर कामं राहणार. असं नाही की रात्रीपर्यंत कोणतं म्हणजे मेट ठेवली म्हणजे बी ती पण पाप थकणारच नाही बाई. आमची बी थोडा हातभार लागणारच. आणि आले, माझा फोन तिथं ठेवते मी, म्हणजे मला इथं येऊन तुमच्याकडे यायचं म्हणजे जरा असं लांब होतंय. जरा ॲडजस्ट करा. काहीतरी करायचं आहे मला, स्टँड फॅन घ्यायचं आहे. बघायचं कसं होतंय. पैशाचं पण ॲडजस्ट व्हायला पाहिजे. सगळं ॲडजस्ट झालं तर एक स्टँड घ्यायचं म्हणून विचार केलो आहे. कसं तर करून स्टँड घेतलं तर कसं होईल ना, तुमच्याकडे बोलायला पण मला इझी होईल आणि गप्पा मारायला बरं होईल. तर नाही खाली आहे, मी गप्पा मारते नाही आहे. तुमच्याकडे गप्पा मारलं तर माझं म्हणजे दिवसाचं डेली रुटीन फ्रेश होतं आहे. आणि काहीतरी एक नवीन असं वाटते, माणूस फ्रेश आहे वाटते. बोलणारे कोण नसले की नाही, एकटी बडबडण्यापेक्षा तुमच्याकडे बोललेलं मला फार बरं वाटतंय. आणि असं की नाही कट्ट्यावर बसून बोला आणि 4 लोकांची गाळी खावा, हिचं बोलली म्हणा, त्याच्यापेक्षा की नाही तुमच्याकडे बोलून टाईम पण पास, हार्टमधलं काहीतरी फिलिंग पण पास, असं दिल खुश होतं एकदम. होते का नाही सांगा बघूया तुम्ही. मग तुम्हाला कसं वाटत असणार, ही का बडबडी बोलत राहते असं वाटत असणार ना. बघा काय तर चुकलं तर सांगा हां. मी असं नाही की फालतू काही बोलत नाही आहे. आणि ते मग खरं आहे की नाही की सांगा बघा. कट्ट्यावर बसा, कोणाचं तर बदल बोला, ही अशी गेली, तिची सून अशी आहे, तिची मुलगी अशी आहे, तिची बायको अशी आहे, तिचा नवरा असा आहे, तो पितोय, हो करतोय,
असं म्हणण्यापेक्षा की नाही तुमच्याकडे गोष्ट चांगलं फ्रेंडशिपनी बोललो तर तुम्हाला कसं वाटते, बरं वाटतंय ना. आणि मी ड्रिंक पिते, म्हणजे सकाळ सकाळ उठले चहा पीत नाही आहे, करून ठेवले, प्यायला टाईम नाही आहे. जिरं, बडीशेप आणि कोथिंबीर असं घालून की नाही पावडर करून ठेवलेली आहे, ती पिते मी. ॲक्च्युली टाईमच मिळत नाही आहे. सकाळ सकाळ रोज सकाळी लवकर प्यायला पाहिजे ती. टाईम झाला तरी काय करायचं, बेकार असंच चहा प्यायला सुद्धा टाईम मिळत नाही. त्यांनी इकडंच काय हो म्हणत असतात, तिकडं मुलगी म्हणत असते, देव म्हणून मुलगा म्हणत असते, काय झालं मम्मी म्हणत असते. आमचा टाईमच मिळत नाही. त्याच्यातच मजा आहे ना. त्याच्याला म्हणजे आम्ही फॅमिली सेट केलो म्हणजे त्याच्यातच एक मजा आहे. त्यांची पण कामं करण्यात आणि देण्यात करण्यात. तुम्हाला पण असंच स्ट्रगल करायचं लागत असताना. एक मिनिट मी माझी पाणी संपवते, नाही तर आणि तिथंच थंड होऊन जाईल. गरम गरमच ॲक्च्युली प्यायला पाहिजे ते. माझं कसं आहे ते बघा, इकडं पण मी बघायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला काय दाखवतेच. इथं पण मी भाजी फोडणी घातलेलं आहे, ते पण बघायलाच पाहिजे मला. फ्लावरची भाजी केले. जरा तेल कमीच वापरते मी, म्हणजे चांगलं पण व्हायला पाहिजे, हेल्थ पण. आम्ही कसं आहे, आम्ही जाड माणसं, हेल्थ बाद होणार ना आमचं. म्हणजे तेल खाऊन खाऊन जाड झाली असं म्हणायला नको, म्हणून जरा हेल्दीच फूड बनवते. तेल कमी म्हणून अक्षरशः असं नाही की टेस्ट पण बिघडावं. टेस्ट बिघडलं तर पण कोण खाणार नाहीत ना. हेल्दी. माझं पाणी अजून संपलंच नाही. पाणी संपवले, तुम्ही पण प्या. जिरं, नंतर मेथी आणि हे काय ते कोथिंबीर, हे तिन्ही, जिरं, बडीशेप, मेथी, कोथिंबीर तिन्ही घालून केला की नाही डाएट प्लॅनला बरं आहे. माझ्यासारखी जाड असली तर तेवढंच प्या. असं नाही की बारीक हेल्दी असलं तर काय गरज नाही. कसं बी खावा पिवा, आराम तंदुरुस्त राहा. माझं कसं आहे, आता वयाप्रमाणे आम्हाला फूड पण सेटल करायचं लागतंय ना, त्याच्यासाठी ते पाणी पिणं गरजेचं आहे. तुमचं कसं आहे, प्रकृती चांगलं ठेवून घ्यायला पाहिजे, मेन आहे. तुम्ही पण प्रकृती चांगली ठेवा आपली. कशाला म्हणजे जोपर्यंत आम्ही घट आहे तोपर्यंत गादीत पडायचं तर नाही आहे. कशाला म्हणजे गादीत पडलं की नाही माणूस गेलं खड्यात. म्हणजे करणारे कोण नसतात. कादोळे करलं तर पण किचकिच करणार आणि करून घ्यायचं आमच्या मनात पण वाटत नाही आहे. देवाने एवढंच ठेवा की जोपर्यंत आहे सुखी ठेवा, घट ठेवा, पाहत पायस घट ठेवा, असंच म्हणायचं आहे मला. आहे की नाही, खरं आहे की नाही मी बोललेलं. काही खरं असलं न चुकलं तर सांगा हां. असं नाही की माझंच मी सांगते असं म्हणू नका. आणि पुढचं एपिसोडसाठी माझं भाजी आणि चपाती काय झाली त्याच्यासाठी तुम्ही वाट बघत राहा. मी नक्कीच भेटेन तुमच्याशी. बाय.